तर पुण्यामध्ये स्वारगेट स्थानकात धक्कादायक बलात्कार प्रकारानंतर महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये पहाटे एसटी स्टँडवर सुरक्षा व्यवस्था किती होती, कशी होती? सीसीटीव्ही, मेटल डिटेक्टर सुरू होते का? एकूणच प्रवाशांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी पहाटेही महामंडळाला काही जाग होती का, याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला। प्रवाशांचा एसटीवर विश्वास असला तरी धक्कादायक बाब म्हणजे पहाटे एसटी स्टँडवर एकही जवान तैनात नव्हता। सध्या आम्ही नागपूरच्या मध्यवर्ती म्हणजेच गणेशपेठ बस स्थानकात आहोत आणि तुम्ही पाहू शकता की सकाळचे 5:30 वाजता रात्रीला आलेल्या अनेक बसेस जे आहेत त्या गणेशपेठ बस स्थानकावर येऊन थांबलेले आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये थोड्या अंतरावर नागपूरपासून विदर्भातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे बसेस रवाना होतात। सकाळच्या वेळेस मोठी वर्दळ जी आहे ती नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकावर पहाटेच आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की ही एक बस जी आहे ती या ठिकाणातून जाण्यासाठी सज्ज झालेली आहे। कुठे चालली ही बस? नीर। काल जे पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एका महिला प्रवाशासोबत पहाटेच्या वेळेला बलात्काराची घटना घडली। रात्रभर ही बस जेव्हा इथे थांबते तर तुम्ही काय बसच्या सुरक्षेसाठी काय करता? म्हणजे इथेच लावता की कुठे लावता, लॉक करता बस, काय करता? आम्ही बसमध्ये झोपत असतो। पहाटेच्या वेळेला रात्री उशिरा एसटी मध्ये यापूर्वी प्रवास केला आहे का आणि कसं वाटतंय? सुरक्षित वाटते का? सुरक्षित वाटते आणि एसटीत बसल्याच्या नंतर कशी काळजी वाटत नाही का आपण वेळ झाला तरी काही त्रास होईल म्हणून। कोणी जरी नसला, आपण एसटीत 2 महिला जरी असल्या, ड्रायव्हर जरी असले तरी चिंता नाही वाटत। प्रायव्हेट गाडीनं गेलं ड्रायव्हर असलं तरी भीती वाटते। बसमध्ये जे कंडक्टर ड्रायव्हर जे राहतात ते महिलांसोबत बहिणीप्रमाणे वागतात, त्यामुळे महिलांना भीती राहत नाही। स्वारगेटमध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर काय वाटते एक एसटीचा कर्मचारी म्हणून? आम्हाला या गोष्टीची खंत आहे, पण आम्ही होतापर्यंत महिलांना सुरक्षितच सेवा देतो आणि महिलांचे आम्ही खूप मानसन्मान करतो। आमची एक फॅमिली आहे, एसटी बस म्हणजे आमची एक फॅमिली आहे, आम्ही सर्वांना घेऊन चालतो। बहुतांशी महिला प्रवासी जे आहेत हे सांगतात की एसटीमध्ये प्रवास करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि भीती मुळीच त्यांना पहाटेच्या वेळेला एसटीमधून प्रवास करताना वाटत नाही। मात्र जे एसटी स्टँडचं जो वातावरण असतो त्याच्यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे, असं एक स्पष्ट मत जे आहेत त्या विविध महिला प्रवासी देतात। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, गणेशपेठ बसस्थानक, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।